4 जून 2017 उन्नाव उत्तर प्रदेश. MLA कुलदीप सिंग त्यांच्या घराच्या बाहेर एक मुलगी उभी होती, डोळ्यामध्ये आशा घेऊन की बाबा कुलदीप सिंग आपल्याला नोकरी मिळवण्यात काहीतरी मदत करतील. पण तसं काहीही नसून कुलदीप सिंगच्या मनात एक दुसराच काहीतरी विचार चालू होता. त्यांच्या मनात जो विचार चालू होता तो समोर तुम्हाला स्टोरीमध्ये कळेलच. तिला असे आश्वासन देतात की बाबा आम्ही तुला नोकरी देऊ. नोकरीच्या आशेने ती घरी जाते. घरी गेल्याच्या नंतर यांच्या मनात काहीतरी वेगळंच चालू असते. तर त्या ठिकाणी त्या मुलीचा साधं सुद्धा नाही, त्या मुलीसोबत सुरुवातीला कुलदीप सिंग जे असतात आणि त्याच्यानंतर बरेच दिवस त्या मुलीला टॉर्चर करून तिला ठेवल्या जाते आणि तिचा डेली आणि काही दिवसानंतर तिला मोकळं सोडण्यात येते. ती तेच तक्रार घेऊन पोलिसांकडे जाते. पण पोलिसांकडे गेल्याच्या नंतर तिचे वडील आणि ती काहीच त्यांना निष्कर्ष भेटत नाही. पोलीसवाले सरळ सरळ कुलदीप सिंगचं नाव लिहिण्यास FIR मध्ये नकार देतात. नकार दिल्यामुळे ते खूप परेशान होतात. बट तरी पण ते काही कुटाने करून कशी तरी FIR लिहून घेतात. FIR लिहून घेतल्याच्या नंतर हे जे विक्टिम असतात म्हणजे कोण, ही 17 वर्षीय मुलगी, ती काय करते, डेली चक्कर त्या पोलीस स्टेशनला की इन्व्हेस्टिगेशन करा. बट ते पोलीसवाले इन्व्हेस्टिगेशन करायला तयार नसतात. तरी पण ती मुलगी काय हार मानत नाही. ती कंटाळून तिला आता एकच पर्याय दिसतो, तो म्हणजे योगी आदित्यनाथ. ती CM ऑफिसच्या बाहेर स्वतःला सुसाईड करण्यासाठी, स्वतःचा जीव संपवण्यासाठी हातामध्ये भी असते कि बाबा आता आखरी पर्याय म्हणजे स्वतःला संपवणंच. बीजेपी के एक विधायक पर का सनसनीखेज आरोप लगा है. कल पीड़िता ने इंसाफ के लिए लखनऊ में CM आवास के सामने पूरे परिवार के साथ आत्महत्या का प्रयास किया. तो हमको धमकी देने लगे कि अपने घर में तुम बताओगे तो तुम्हारे पूरे परिवार वालों को कि फेंकवा दो. फायनली तिला आश्वासन दिले जाते की आम्ही तुला न्याय देऊ. त्याच्यानंतर 3 जुलै 2018 रोजी एका व्यक्तीला गिरफ्तार केले जाते. ती व्यक्ती म्हणजे कोण, तर विक्टीमचे स्वतः वडील. तिला असं आश्वासन दिले जाते की आम्ही तुला न्याय देऊ आणि न्याय देऊ असं म्हणल्याच्या नंतर ती तेथून जाते. तर काहीच दिवसांनी 3 एप्रिल 2018 रोजी तिच्या वडिलांवर काही लोकांनी हल्ला केलेला असते. ते लोक म्हणजे कोण, तर जे सिंग असते त्याचे बंधू आणि त्याचे काही साथीदार आणि काही लोक. तसा हल्ला केल्याच्या नंतर तिथे खूप अफरातफरी होती. खूप लोक जमा होतात आणि तेथे पोलीस येतात आणि ज्यांनी हल्ला केला त्यांना गिरफ्तार न करता ते गिरफ्तार करतात तर तिचे वडील. तिच्या वडिलांना गिरफ्तार करतात आणि घेऊन जातात. पण घेऊन जातात तर जातात त्यांना एवढं टॉर्चर करतात आणि 9 एप्रिलला तिच्याजवळ एक न्यूज येते, ती म्हणजे तिच्या वडिलांचा मृत्यू झालेला. पोलीसवाले असं सांगतात की भाई ते आपसी वादामध्ये किंवा काही भांडणामुळं त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण जेव्हा पोस्टमॉर्टमची रिपोर्ट येते तिच्या वडिलांच्या अंगावर खूप सारे घाव दिसतात आणि ते घाव दिसल्याच्या नंतर तिच्या पायाखालची सवय सुरू. तर पोलीसवाल्याचं तसं म्हणणं ऐकून त्यानंतर ती केस अजूनच चिघळल्या जाते आणि चिघळल्या गेल्याच्या नंतर त्यांना असं लक्षात येते की ज्यांनी त्याला पोलीस स्टेशनच्या बाहेर मारलं होतं, ज्याला म्हणजे कुणाला, विक्टीमच्या वडिलांना, त्यांना ज्यांनी बाहेर मारलं होतं आणि पोलीस स्टेशनच्या मधात मारले जे गेलतं, जे पोस्टमॉर्टम मध्ये दिसत होते घाव, तर त्यामध्ये कुठंही सिंग याच्या भावाचं नाव नव्हतं. आणि ते नाव नसून हे असंच प्रदर्शनात येते आपल्या की भाई यामध्ये पोलीस हे 100% इन्व्हॉल्व होते आणि पोलीसवाले त्याला लपवण्याचं पूर्ण 100% ट्राय करत होते. बट ती केस खूप हाय लेवलला गेलेली होती आणि तिच्यासोबत पूर्ण भारत होता. आणि असं लक्षात आलं की आत्ताच कुठं विक्टीमने शांत मनाने जगणं चालूच केलं नव्हतं की तिच्या लक्षात येते. एक म्हणजे तिचा जो रेपिस्ट आहे तो पण बाहेर आहे आणि 2 म्हणजे तिचा जो वडिलांचा जो कातिल आहे तो पण बाहेर आहे. फायनली ते MLA ला अटक करतात आणि
विक्टीमला कितीच वेळा इन्क्वायरीसाठी बोलवले जाते, कितीच वेळा कोर्टाच्या तारखेसाठी बोलवले जाते. एक टाइमला विक्टीम पूर्ण कंटाळून जाते आणि तिला जेवढ्या वेळा बोलवल्या गेलं तेवढ्या वेळा कोणी ना कोणी तिला थांबवत होतं, कोणी ना कोणी तिला अडवत होतं, पण ती अखेरपर्यंत थांबली नाही. ती अखेरपर्यंत तारखेला जात राहिली आणि तिने तिचं साहस दाखवून दिलं. आणि या MLA यांनी अखेरीला म्हणजे की एक त्यांना पर्याय सुचत नव्हता, तर त्यांनी काय केलं असेल, तिच्या जे अंकल होते त्यांना काही जुन्या केसा वापिस बाहेर काढून त्यांना पण अडकवून टाकलं. त्याचं मागचं कारण काय, तर ते म्हणजे की हे जे विक्टीम आहे म्हणजे जी मुलगी आहे ती निर्बळ व्हाव आणि तिने अखेरीला हार मानाव आणि ही केस मागं घ्याव. फायनली त्याला अटक केल्या जाते आणि 16 डिसेंबर 2019 रोजी त्याला गुन्हेगार म्हणून घोषित केले जाते. आणि ही जी केस होती ही पॉस्को ऍक्ट मध्ये आली आणि पॉस्को ऍक्ट मध्ये असं असते की मिनिमम 7 वर्षाची सजा आणि हे जर एखाद्या गव्हर्नमेंट सर्वंटने केलं तर त्याला 20 वर्ष वाढवून सजा किंवा जन्मठेप दिल्या जाते. आणि या MLAच्या केसमध्ये त्याला जन्मठेपची सजा झाली होती. फायनली त्याला त्याच्या पापांची सजा भेटली होती आणि तो त्या सजा जेलमध्ये भोगत होता. आणि कर्मा विल बी रिटर्न. जर तुम्हाला आजचा टॉपिक आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुमच्या डोक्यामध्ये कोणता नवीन जर टॉपिक असेल तर मला कमेंटमध्ये सजेस्ट करा. थँक्यू.